नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण मोबाईल फोनच्या जनरेशनमधील तिसरं जनरेशन पाहतोय की जे आहे थर्ड जनरेशन, दॅट इज डिजिटल व्हॉइस अँड डेटा. The third generation of the wireless mobile communication system have been developed to meet the International Mobile Telecommunication 2000, that is IMT 2000 specifications, which are defined by the International Telecommunications Union, that is ITU. तर थर्ड जनरेशन जे आहे ते वायरलेस मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम घेऊन आलेलं आहे आणि ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जी काही नियमावली असणार आहे, काम करण्याची कार्यप्रणाली असणार आहे आणि कार्यप्रणालीसोबतचे जे काही नियम आहेत हे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनद्वारा डिफाईन करण्यात आलेले आहेत. The 3G systems have evolved due to the need for high speed, fast data transmission and better quality of service. 3G ची जी निर्मिती झालेली आहे ती हाय स्पीड डेटा ट्रान्समिशनसाठी निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर बेटर क्वालिटी सर्व्हिसेस मिळण्यासाठी QoS बेटर क्वालिटी सर्व्हिसेस मिळण्यासाठी या ठिकाणी त्याचा निर्मिती झालेली आहे. The 3G systems were launched in 2001 and it provides the network for transporting rich multimedia content. 3G ची सुरुवात ही 2001 पासून झालेली आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला रिच मल्टीमीडिया कंटेंट पाठवता येतो. रिच म्हणजेच याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, ॲनिमेटेड कंटेंट, ग्राफिकल कंटेंट यांचं एकत्रीकरण आपल्याला ॲट अ टाईम पाठवता येतं. The 3G system use a circuit switching technology for voice calls or SMS facility, whereas they use the packet switching for high speed data transfer. ज्यावेळी आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असेल 3Gच्या सहाय्याने तर त्यावेळी पॅकेट स्विचिंग वापरलं जाणार आहे आणि ज्यावेळी आपल्याला कॉल्स आणि SMS करायचे असतील तर त्यावेळी 3G टेक्नॉलॉजी सर्किट स्विचिंगचा वापर करणार आहे. द विल नोन एक्झाम्पल्स ऑफ 3G सिस्टीम, विल नोन म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी वेल नोन असं व्हायला पाहिजे, टायपिंग मिस्टेक आहे. वेल नोन एक्झाम्पल्स ऑफ 3G सिस्टीम्स आर W-CDMA, नेक्स्ट आहे CDMA-2000 आणि तिसरं आहे TD-SCDMA. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत 3G टेक्नॉलॉजीचे. 3G systems are compatible with the other cellular standards like CDMA, GSM and TDMA. तर 3G सिस्टीम ही कंपॅटिबल आहे. CDMA साठी, GSM साठी आणि TDMA साठी ही कंपॅटिबल आहे. द फ्रिक्वेन्सी रेंज युज्ड बाय द 3G स्टँडर्ड्स इज 2100 MHz and it has a bandwidth of 15 to 20 MHz. बँडविड्थ या ठिकाणी चांगली आपल्याला मिळालेली आहे, जी आहे 15 ते 20 मेगाहर्ट्झची आहे. तर या ठिकाणी 3G टेक्नॉलॉजी जी काही फ्रिक्वेन्सी बँड वापरणार आहे ती 2100 मेगाहर्ट्झपर्यंतची असणार आहे. 3G standards facilitates the user to use high-speed internet services as well as video chatting. The international roaming has become possible due to the 3G standard. 3G स्टँडर्डमुळे आपल्याला काय काय मिळालेलं आहे? व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे, हाय स्पीडचं इंटरनेट आपल्याला मिळणार आहे, त्याचबरोबर आपल्याला इंटरनॅशनल कॉलिंग आपल्याला करता येणार आहे की जे फास्टली आपल्याला इंटरकनेक्ट करून देऊ शकणार आहे. Universal Mobile Telecommunication System, that is UMTS, was adopted by Europe, which uses W-CDMA and its standard. तर 3G टेक्नॉलॉजीचं एक एक्झाम्पल आहे W-CDMA. हे UTMS द्वारा वापरलं जातं की जे सध्या युरोप कंट्रीच्या ताब्यात आहे. UTMS is based on GSM infrastructure, hence UTMS is the most popular 3G technology. तर UTMS ही GSM इन्फ्रास्ट्रक्चरवरती आधारित आहे आणि आपण मागील जनरेशनमध्ये जाणलेलंच आहे की GSM हे जास्त काळ मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी 2G टेक्नॉलॉजी होती
आणि याच टेक्नॉलॉजीवरती आधारित ही 3G टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळं आपल्याला ही मोस्ट पॉप्युलर झालेली पाहायला मिळणार आहे. फीचर्स पाहतोय आपण. जनरेशनचा कालावधी हा 2001 नंतरचा आहे. टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ब्रॉडबँड, IP वापरण्यात आलेली आहे, FDD वापरण्यात आलेली आहे, TDD वापरण्यात आलेली आहे. स्टँडर्ड्स याच्यामध्ये जे वापरण्यात आलेले आहे ते CDMA आहेत, WCDMA आहे, UMTS हे स्टँडर्ड आहे. स्विचिंग याच्यामध्ये दोन्ही वापरलेले आहेत, सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग. फ्रिक्वेन्सी बँड जो आहे तो 1.6 GHz टू 2.5 GHzचा आहे. डेटा स्पीड जे आहे ते 2 Mbps आहे आणि मल्टिप्लेक्सिंग जे आहे ते CDMAचं आहे. त्याचबरोबर कोर नेटवर्क जे आहे ते पॅकेट नेटवर्क आहे. सर्व्हिसेस याच्यातून मिळणार आहे त्या हाय स्पीड डेटा, व्हॉइस आणि व्हिडिओ डेटा संदर्भातला आहे. आणि हँड ऑफ जे असणार आहे ते हॉरिझॉन्टल असणार आहे. तर मित्रांनो, यासोबत आपला हा जो 3G थर्ड जनरेशन या ठिकाणी 3G जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला यामध्ये आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.